हे शब्दात सांगण्यासारखं नाही आहे, तुम्हाला इथे येऊन एक्सपिरियन्स करावा लागेल. हे स्पीचलेस होऊन जातो ना माणूस बघून. हॅपी बर्थडे टू मी. सुंदर दृश्याने आपण आपला बर्थडे साजरा करतोय, स्टार्ट करतोय. सो इट्स हॅपी बर्थडे टू मी. आणि म्हैसूरची फेमस म्हैसूर पाक. नाही, थंड झाली एकदम ती, कारण की नॅचरली एवढी थंडी आहे. हा, तूप थिजून गेलं. तो एक बाईट घेऊन आपण. तो केक नाहीये, केक नाहीये तर केकच्या ऐवजी स्वीट डिश हलकं गरम असते तर अजून भारी झालं असतं. घे तू, घे थोडंसं. काय क्यूटी. पापाला विश कर. पापाला दे. कोणाचा बर्थडे? मग आपण काय म्हणतो? म्याऊ आहे तिथं. मिकी म्याऊ. तू बर्थडे तर विश कर. नाही, जाऊ दे, तिने ऑलरेडी केलं विश. आणि आज या प्रॉपर्टीमध्ये आपला शेवटचा दिवस आहे, कारण की आता टाइम झालाय चेकआउटचा. आणि इथून आपण निघणार आहे कोइंबतूरला ईशा फाउंडेशनला. पटकन आता ब्रेकफास्ट उरकू आणि निघूया ईशा फाउंडेशन. महादेवची कृपा आहे की बर्थडेच्या दिवशी मी तिथं जातोय, त्यांचं दर्शन होणार आहे आणि खूप मजा येणार आहे. सो हर हर महादेवने आपण आपल्या बर्थडेची सुरुवात करून देऊ. हर हर महादेव. हॅपी बर्थडे विश करून जा. बाकी इंस्टाग्रामला तुम्हाला बघ सगळं दिसलंच असेल. हर हर महादेव. चलो, उटीच्या रिसॉर्टला बाय बाय. हे सगळी मंडळी तयार आहे. चला निघूया पुढच्या प्रवासासाठी. अरे बा, मी कुठं बसू? तू बसली, मी छज्जावर बसू का वरती? गणपती बाप्पा मोरया. डायरेक्ट भेटू कोइंबतूर मध्ये. सो फाइनली अपन पोहोचलोय ईशा फाउंडेशनला. आणि थँक्यू सो मच रवी भाई. ओके, बहुत बढ़िया मजा आया. तुम्हाला पण इकडे जर काही प्लॅन करायचा असेल यांचा नंबर टाकून देतो. तुम्हाला म्हैसूर टी काय असेल, प्रायव्हेट गाडी लागणार असेल, सो इज द बेस्ट मॅन. खूप छान आमचा प्रवास झाला आणि टायमावर पोहोचवलो एकदम. 1 वाजलेत. आता पटकन चेक इन करू आणि 2 वाजेला कार्यक्रम सुरू होणार आहे. थँक्यू सो मच. ही विल गो बॅक टू बेंगलुरु देन. आराम से जाना. बहुत मजा आया. बाय बाय. लोग कॉल करके हमारा रेफरेंस देंगे, उनको बोलना सब बढ़िया करके देंगे. ठीक है, ऑल साउथ इंडिया ट्रॅव्हल. चलो, चला आता इकडे पुढे बघा, सामान बघा. चला धक्का बुक्की, चला. ओके, सो दिस इज अवर रूम. अशी एक छान मस्तपैकी रूम आहे. ओके, आपण शार्प 1:30 वाजेला आपला चेक इन होऊन गेलाय. हा, नाईस, डिसेंट, प्लीझंट. पूर्ण तर आपण दाखवूच. पण आता आमचं लंच आहे सगळ्यांसाठी. ते लंच घेणार, त्याच्यानंतर ओरिएंटेशन आणि तिथून प्रोग्राम आमचा स्टार्ट होईल. तर ऑन ऑफ जसं पण मध्ये वेळ भेटेल मी नक्की सगळ्या गोष्टी सांगत राहील. बट खूप एक्सायटेड आहोत आम्ही. ठीक आहे, तो लेट्स सी. चला जाऊया तिकडे. आता जरा फ्रेशन अप होतो. आणि त्यांचे ते टायमिंग खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जातात. 2 वाजेला लंचचं बंदच होऊन जातं. ते जिथं सर्व करतात तेच बंद होऊन जातं. तर ते एंटरटेन नाही करत. आणि 2:15 आपला इव्हेंट स्टार्ट होणार. सो वी हॅव टू बी क्विक. गाईज, कुठं आहोत आम्ही? काय, कुठली दुनिया आहे? काय चाललंय यार? आय एम सो ब्लेस्ड. आय एम फीलिंग सो ब्लेस्ड राईट नाव की बर्थडेच्या दिवशी अशा जागेवरती आहे. दॅट्स विथ माय फॅमिली. अमेझिंग. गॉड इज अमेझिंग. बिलीव्ह इन द मॅजिक. ओम शांती, ओम शांती. हर हर महादेव. नमस्कार. तर हे जागा आहे जिथं आपलं सगळं प्रोग्राम होणार आहे. ऑल ओव्हर इंडियामधनं जवळपास 50 ते 60 क्रिएटर्स आले तिथं. आणि पुण्यामधनं मी आणि मनोज हे आहेत, आम्ही दोघं इथं. सो ऑल थँक्स टू यू गाईज. आता ओरिएंटेशन होणार आहे. ओरिएंटेशन म्हणजे काय, तर ते सांगणार आहेत की पुढचे 3 दिवस म्हणजे आजपासून 19 तारखेपर्यंत काय काय होणार आहे, कसा स्केड्यूल असेल, त्या सगळ्या गोष्टी सांगतील मे बी. आणि जे नवीन आहेत आमच्यासारखे त्यांना कदाचित ईशा फाउंडेशन बद्दल पण थोडी माहिती दिली जाईल. स्टार्टिंगला त्यांनी सगळ्यांसाठी हे असं दिलेलं आहे ज्याच्यात पूर्ण सगळा सामान आहे, साहित्य आहे. सद्गुरूंची एक बुक आहे, एक खूप हँड रिटन किंवा एक छान अशी नोट आहे. ठीक आहे, आणि सेव्ह सॉइलची त्यांची बॅग पण आहे, बुक आहे. आय गेस हा प्रिटी मच एव्हरीथिंग दॅट यू नीड टू नो अबाउट ईशा फाउंडेशन. सो एक्सायटेड, बघूया काय होतं. आणि आमच्यासोबत पुण्याचे सगळ्यात मोठे क्रिएटर पण आलेत. सो मजा येणार. ओके, चला आता मेडिटेशन केलं बऱ्याच वेळ. आता जरा आलोय बाहेर फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला. सगळ्यांना लॉनमध्ये बोलवलंय. चलो हे पण करूया.
आपण आपल्या रूमला परत येऊन गेलोय. खूप मजा आली. आता ब्रेक आहे. आता किती वाजले? आता वाजले 4:30. आता 6:30 आपण जाणार आहे आदियोगीच्या दर्शनाला, जी मेन भगवान शंकरची मूर्ती आहे. तिथं जाणार आहे. तिथं सगळे ते नाईटचा शो वगैरे जे काय असेल ते सगळं बघू. सुनई झोपली आहे, तर आता थोडा ब्रेक घेऊ, आराम घेऊ. थकलोय प्रवासाचं पण, आणि आता सगळी ऍक्टिव्हिटी करून पण आपण आता भेटू संध्याकाळी. हर हर महादेव. तुमचे मत सांगा, काय केलं तुम्ही दुपारी? मी मस्त झोपलो, कारण आपल्याला निद्रेची गरज आहे. आपल्या शरीराला का सात्विक आणि पुण्यवान करायचं असेल तर आपल्याला निद्रेची गरज आहे. निद्रा, चिरंतन निद्रा हा या आयुष्यात सुख आहे. आता आम्ही चाललोय आदियोगी, त्यासाठी बस केलेली त्यांनी सेपरेट फॉर ऑल द क्रिएटर्स. तर आता याच्या बसमध्ये बसू, आदियोगीचं दर्शन करू, तिथं लाईट शो एन्जॉय करू, आणि त्याच्यानंतर परत बॅक टू पवेलियन. नवधान भरी सारी सिंह झूले नदी नव जोबन भावन झूले. सो वी आर इन आदियोगी. आणि हे बघा काय हे, म्हणजे इन्स्टॉल द मिरेकल ऑफ माइंड ॲप. आय डोंट नो मी हे कसं शब्दात कसं सांगू. हे म्हणजे इथं येऊन तुम्हाला एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे. मी किती सांगायला तुम्हाला नाही समजणार. पूर्ण अवतीभोवती सगळा डोंगर आहे, हिरवळ आहे, आणि त्याच्यामध्ये आदिशक्ती भगवान शिवजींची मूर्ती आहे. सो इट्स अमेझिंग, एकदम गजब आहे, खूपच भारी आहे. चिल्ड्रन्स वन्स इन अ लाईफ टाईम मोमेंट, दॅट पण बर्थडे. म्हणजे याच्यापेक्षा अजून चांगला बर्थडे काय असू शकतो? काय मत आहे तुझं? कसं वाटतंय? फर्स्ट इम्प्रेशन लाईक? can scan and join our WhatsApp group also. म्हणजे स्पीचलेस होऊन जातो ना माणूस बघून. Showing the QR code, you can scan and join the WhatsApp group. मागे ढग चालले. दिस इज अमेझिंग, अनरियल आहे, अनरियल. खडे होंगे and he will do some तांडव. हा स्नो, काय केलं आपण? आलती केली. हा, आपण अशी आलती घेतली, अशी जय बाप्पाकडे बाय करून दे. दिस वॉज अनरियल. म्हणजे हे ना मी शब्दात सांगून, इव्हन प्रियंका पण अग्री करेल, हे शब्दात सांगण्यासारखं नाहीच आहे. तुम्हाला इथं येऊन हे एक्सपिरियन्स करावं लागेल. व्हिडिओने वर्थ इट नाही आहे, बिलकुल पण वर्थ इट नाही आहे. सो यू कम अँड सी दिस. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्या बर्थडेच्याच दिवशी हे सगळं मला एक्सप्लोर करायला भेटतंय, असं दर्शन भेटतंय, विशेष आरती भेटते, ते पण विथ पियू आणि स्नोई. अजून काय पाहिजे आयुष्यात मला? आय गेस याच्यापेक्षा बेस्ट बर्थडे गिफ्ट किंवा बेस्ट बर्थडे दुसरा काही होऊच शकत नाही. हा जो एक आठवडा किंवा हे जे काही एवढा वीक मी जो एक्सप्लोर करतोय किंवा जे काही बघतोय ना, दिस इज शब्द नाही माझ्याकडे खरं सांगू तर. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. पियू, कॅमेरामॅन, आई बाबा, पूर्ण फॅमिली, स्नोई, एव्हरीवन, थँक्यू सो मच. नमस्कारम. हर हर महादेव. व्यास अपारम नंद कुमारम निर्ख्यारे. ओके, सो दिस इज डे 1 एंड ईशा फाउंडेशन. खूप मस्त होतं, छान मजा आली. आता मी झोपू, कारण की उद्या अजून खूप सगळं काही प्लॅन आहे. सो भेटूया उद्या. आय विल नॉट टेक मच ऑफ युअर टाइम. प्लीज सबस्क्राईब इफ यू रिअली फील की हे सगळं कंटेंट बघून तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आहे, तुम्हाला छान वाटलंय आणि लाईफमध्ये काहीतरी करण्याची जिद्द आली. ठीक आहे, थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. स्टे ट्यून, सबस्क्राईब, बाय.